प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कामदा एकादशी. ही जी एकादशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे. भरपूर लोक एकादशीचं व्रत करतात. बघा, एकादशीचं व्रत केल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि म्हणजे आपल्याला मोक्षी प्राप्ती होते. आपल्या मनातल्या कामना पूर्ण होतात. दारिद्र्यता जी असते आपल्या घरातली ती नष्ट होत असते. म्हणून विष्णू भगवानाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. म्हणून भरपूर लोक एकादशीचं व्रत करत असतात. तर एकादशीची आलेली आहे ती ह्या वर्षातली पहिली एकादशीची म्हणजे एकादशी आलेली आहे ती 29 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. तर ह्या कामदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होईल, मोक्ष मिळेल आणि मनातल्या कामना पूर्ण होतील. जे आपल्या घरातलं दारिद्र्यता असते ती संपूर्णपणे नष्ट होत असते. म्हणून मी असे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे जे कामना एकादशीच्या दिवशी केले जातात. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे. त्या दिवशी पांडुरंगाची बाळकृष्णाची सेवा केली जाते. आता ज्यांना संतती प्राप्ती नाही, ज्यांना नोकरी नाही, मुलांचे विवाह होत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने किंवा तुळशी मातेची आराधना केल्याने आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असतं. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार की ज्यांना मुलं बाळ होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, संतानामध्ये त्यांना म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी नक्कीच बाळकृष्णांवर एकादशीच्या दिवशी जोडीने अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही दक्षिणावती शंकराने सुद्धा बाळकृष्णावर अभिषेक करू शकतात आणि ते तीर्थ तुम्ही स्वतः घेऊ शकतात. जर तुम्हाला कोणताच मंत्र म्हटला आला नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राने तुम्ही अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृतने करू शकतात, पाण्याने करू शकतात. पाण्याने केला तर तुम्हाला सगळं म्हणजे दोघांना पेता येईल, त्यामुळे पाण्यानेच अभिषेक करायचा आहे. आणि 108 वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करून भगवान विष्णूंना विनंती करायची आहे की मला संतान प्राप्ती नाही तर मला संतान प्राप्ती व्हावी. म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी सुद्धा अभिषेक करू शकता. दुसरं म्हणजे आता बघा, तुळस एकादशीच्या दिवशी दुसऱ्याला तुळस देणं आणि तुळस आपल्या घरामध्ये लावणं याचं अनंत पुण्य आहे. जर तुम्ही दुसऱ्याला तुळस दान केली एकादशीच्या दिवशी तर तुमच्या घरातली दारिद्र्यता नष्ट होते, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होते आणि ज्या व्यक्तीला तुम्ही दिली आहे आणि तो पूजा करत असेल त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला तुळस देता आली कुणाला तर तुळस नक्की द्या किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळस लावा. हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुळस देता असेल तर तुळस देता येत असेल तर नक्कीच द्या, नाही तर तुमच्या घरामध्ये तुळशीची पूजा करा. तुळशीची पूजा ज्या वेळेस आपण संध्याकाळच्या टायमाला करतो त्यावेळेस बघा, एकादशी आली की असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी तुळस तिला पाणी टाकू नये. आता ते सांगते, एकादशीच्या दिवशी तुळसला पाणी टाकलेलं चालतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अष्टमी असते, दशमी असते, म्हणजे दशमी म्हणतात, म्हणजे एकादशी आणि दशमीच्या दिवशी तुळशीला पाणी टाकत सुद्धा नाही आणि तुळशीची पूजा सुद्धा करत नाही, कारण की तुळशीला हातच लावत नाही. म्हणून एकादशीला चालतं, दशमीला चालत नाही. आता तुमच्याकडे जर एकादशीला हात लावत नसते तर तुम्ही लावू नका. तुम्हाला वाटत असेल तसं करा. मी सांगितलेलं आहे की शास्त्रानुसार तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दुसरं म्हणजे बघा, तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुळशीजवळ तुपाचा दिवा का लावावा? बघा, तुळशीजवळ जर आपण फुलवात टाकून पंथीमध्ये दिवा जर तुपाचा लावला तर आपल्या घरातली दारिद्र्यता नष्ट होते, घरामध्ये वंश वाढतो, सुख समृद्धी नांदते, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि घरामध्ये जर कुणी काही केलेलं असेल त्याचा सुद्धा नाश होतो. म्हणून रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावल्याने कितीही नकारात्मक शक्ती असू द्या ती नष्ट होते आणि तुळशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. त्यामुळे तिची आराधना करा. त्याच्याने लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि ज्या घरामध्ये विष्णू भगवानाची आराधना होते, बाळकृष्णाची आराधना होते, त्या घरामध्ये लक्ष्मी माता निश्चित येते. कारण की ज्या ठिकाणी पती असतो त्या ठिकाणी पत्नी जातेच. त्यामुळे आपल्याला अशा सेवा करायच्या आहे. आता दुसरं तुम्हाला सांगणार की बघा, मनातली कामना पूर्ण होण्यासाठी आता तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मनातली कामना पूर्ण व्हावी, त्यांनी काय करायचं आहे, तुळशीजवळ बसून आता तुळस लावली आहे त्याच्यासमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, तिची पूजा करायची आणि त्या ठिकाणी बसून आपल्याला विष्णू सहस्त्र नावाचं पठण करायचं आहे किंवा 108 वेळेस विष्णूंची नावं घ्यायची आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे आणि नामावली वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला जर एक वेळेस पाठ करणं शक्य असेल विष्णू सहस्त्रनामाचा तर तिथं बसून पाठ करा. त्याच्याने आपली कामना पूर्ण होत असते, म्हणजे विष्णू भगवान प्रसन्न होतात. आणि ज्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम
रोज महिन्यापर्यंत ऐकलं जातं. महिनाभर तुम्ही करून बघा. महिनाभर जर तुम्ही ऐकत असतील, पठण करत असतील, तर तुमच्या घरामध्ये पैशाचे प्रश्न, धनाचे प्रश्न, दारिद्र्य संपूर्ण निघून जातं. पैशाचे प्रश्न राहत नाही, आर्थिक प्रॉब्लेम राहत नाही, घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणून ह्या एकादशीच्या दिवशी हे सगळे उपाय आपल्याला करायचे आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम रोज तुमच्या घरामध्ये लावा. कितीही नकारात्मक शक्ती असू द्या, कितीही वास्तुदोष असू द्या, कितीही पैशाचे प्रॉब्लेम असू द्या, कितीही तुमच्यावर कर्ज असू द्या, संपूर्णपणे महिन्यामध्ये हळूहळू कमी होण्यास मदत होत असते आणि भगवंत विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये होत असतो. त्याच्याने काय होतं, विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा चांगले परिवर्तन होतात. म्हणजे चांगले विचार यायला लागतात, चांगले जी नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट व्हायला लागते. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम रोज आपल्या घरामध्ये यूट्यूबमध्ये लावा, तुमच्या मोबाईलमध्ये लावा. गाणं वगैरे लावण्यापेक्षा देवाचं नाम जर आपण सकाळी आपल्या घरामध्ये लावलं तर घर पवित्र होतं, शुद्ध होतं आणि घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जात असते. आता बघा, ज्या दिवशी आपण हे एकादशी असते त्या दिवशी तुळशीला दिवा लावल्यानंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या. 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा. एवढं केलं तरी सुद्धा तुळशी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. कारण की ती लक्ष्मीच म्हटली गेलेली आहे, राधा राणी म्हटली गेलेली आहे. म्हणून त्या तुळशी मातेची आपल्याला सेवा करायची आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की माझी कामना पूर्ण व्हावं, किती कठीण असू द्या, नोकरीची असू द्या, संतान प्राप्तीची असू द्या, पैशाची असू द्या, धनाची असू द्या, वास्तूची असू द्या, कोणती का कामना असे ना, जर तुमची कामना पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा एक उपाय करून बघा. ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला आंघोळ करून देवाजवळ बसायचं आहे. देवांजवळ बसल्यावर दिवा वगैरे लावायचा, तिथं अगरबत्ती लावायची आणि 12 वेळेस तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. 12 वेळेस विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही एकादशीच्या दिवशी 12 वाजता पठण केलं तर तुमची कितीही अवघड इच्छा असू द्या, कोणते पण कामना असू द्या, धनाची, पैशाची, मुलाची, घराची किंवा संतान प्राप्तीची, ती 100% पूर्ण होते. ही खात्रीशीर आणि अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. ही सेवा करून बघा. कारण की बघा, विष्णू सहस्त्रनाम आपण जर पठण केलं तर आपल्याला अर्धा तास लागतो, तर तुम्हाला 1-2 तास लागतील. तुम्ही फास्ट जर करणार तर 1-2 तास 12 वेळेस करायचं आहे. पण तर तुम्ही ही सेवा नाही केली तर मी तुम्हाला पहिल्या अगोदर सांगितली ती सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कामना पूर्णच व्हावी तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एकादशीच्या दिवशी 12 वाजता तुम्हाला 12 वेळेस पठण करायचं आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघा. कारण की खूप प्रचंड असा अनुभव आहे आपल्याला याच्याने. देवाचं म्हणजे हे दर्शन सुद्धा होतं. कधी कधी आपल्याला काहीतरी असं जाणवतं सुद्धा आणि भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपली कामना पूर्ण करत असतात. एकादशीला खूप महत्व आहे. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणं त्याला सुद्धा खूप महत्व आहे. भरपूर स्त्रिया एकादशीच्या दिवशी केस धुतात, तर एकादशीच्या दिवशी केस सुद्धा धुत नाही. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी आपण जर केस धुतले तर ती स्त्री विधवा होते असं म्हटलं गेलेलं आहे. शास्त्रानुसार तुम्हाला सांगते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी दारिद्र्यता सुद्धा आपल्या घरात येत असते. म्हणून एकादशीच्या दिवशी कधीच कितीही काही असू द्या, दुसऱ्या दिवशी तुम्ही धुवू शकतात, पण एकादशीच्या दिवशी केस सुद्धा धुत नसतात. त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही याच्यातलं काय घेणार ते घ्या, नाही घ्यायचं असेल तर तुमची मर्जी. पण संध्याकाळी आवर्जून एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी माळ जपता येत असेल तुम्हाला तर तुळशीची माळ जपा. देवाजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय 11 वेळेस म्हणायचं आहे, 21 वेळेस, 108 वेळेस म्हणायचं आहे. तुम्हाला जसं जमेल तसं विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्ही ह्या दिवशी सेवा सांगते तुम्हाला. बघा, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता, भगवान विष्णूचे 1000 नावं पठण करू शकतात, व्यंकटेश स्तोत्रचं पठण करू शकतात. जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करायचं आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप केला तरी सुद्धा चालेल. कारण की घरातली दारिद्र्यता, घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे घालवण्यासाठी एकादशीचं व्रत जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते, सुख समृद्धी नांदते आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. एकादशी ज्या दिवशी असते त्या दिवशी आपली जी तुळस असते बघा, तुळशीचं जर हरिहर चंदन तुम्ही केलं, म्हणजे तुळशीचा जो खालचा भाग असतो त्याचा जर तुम्ही लेपन केलं, म्हणजे हे केलं घासून, ती तुळशीचं टिका जर विष्णू भगवानांना लावला ते किती बी कठीण इच्छा असू द्या तुमची इच्छा पूर्ण होते आणि तुमच्या घरातली दारिद्र्यता नष्ट होते, अलक्ष्मी पूर्णपणे बाहेर जाते. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानाची आराधना होत असते त्या घरामध्ये दारिद्र्यता कधीच येत नाही. दुसरा उपाय तुम्हाला सांगते. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये खूप धनसंपदा वाढावी, त्या स्त्रीने काय करायचं आहे, तुळशी माता ज्या वेळेस सुकून जाते बघा,
ज्यावेळेस सुकून जाते त्यावेळेस त्याचं खालचं मूड असतं ते घ्यायचं, त्याला लाल कलरचा कापड बांधायचा आणि एकादशीच्या दिवशी आपल्या घराच्या वरच्या साईडला असं मुख्य दरवाजाच्या वरच्या साईडला टांगायचं. याच्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि दारिद्र्यता तर त्या घरामध्ये कधीच येत नाही. कारण की ज्या ठिकाणी तुळस असते त्या घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. आणि रोज नित्य नेमाने आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप महत्त्वाचं आहे. भलेही तुम्ही कोणतंच व्रत करू नका, फक्त तुळशी एकादशीचं व्रत केलं तर संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणून जर शक्य असेल तर कामदा एकादशीचं व्रत निश्चित करा. आणि माझ्या चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवं व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लाईक करा. लाईक करत जा. लाईक केलं म्हणजे मला उत्साह येतो आणि मी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या अशा गोष्टी सांगेल ज्या तुमच्या फायद्याच्या, तुमच्या आयुष्याचं कल्याण करणाऱ्या असतील. त्यामुळे तुमचे प्रश्न मिटतील. तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.